ठरलं तर मग या मालिकेच्या 11वेच्या भागात एक असा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. नागराज सगळ्यांसमोर जाहीर करतो की 20 वर्षापूर्वीचा तो ॲक्सिडेंटचा प्लॅन अयशस्वी झाल्यानंतर मी एका योग्य संधीची वाट पाहत होतो आणि एक दिवस प्रिया नावाची ती संधी चक्क तन्वीचं गाठोडं घेऊन महिपतच्या ऑफिसमध्ये चालत आली. नागराजचं हे बोलणं ऐकून सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबातील प्रत्येकालाच मोठा धक्का बसतो. महिपत पुढे म्हणतो, ही लालची मुलगी माझ्या प्रत्येक कटात सहभागी व्हायला तयार होती. त्यामुळेच आम्ही हिला खोटी तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरात पाठवून दिलं. इतकंच नाही तर नागराजने डीएनए रिपोर्टचाही पर्दाफाश केला आहे. तो म्हणतो, डीएनएचे खोटे रिपोर्ट्स मॅनेज करणं हे महिपतसाठी अगदी डाव्या हाताचा मळ होता. आम्ही केवळ या मुलीचा वापर करून घेतला आणि तिला माझी शिडी बनवायचं ठरवलं. तन्वी किल्लेदार नावाची शिडी. आता प्रिया ही खरी तन्वी नसून तिने केवळ पैशांच्या हव्यासापोटी हे नाटक रचलं होतं, हे सत्य सर्वांसमोर आलं आहे. नागराजच्या या कबुलीमुळे आता प्रियाचं काय होणार? अर्जुन आणि सायली या परिस्थितीचा फायदा घेऊन खऱ्या तन्वीचा शोध कसा लावणार, हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल, ज्याची प्रेक्षक कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. संपूर्ण किल्लेदार कुटुंबासमोर आता नागराज आणि महिपतच्या पापांचा घडा भरला असून नागराज स्वतः सगळ्या सत्याचा उलगडा करताना दिसणार आहे. बघायला विसरू नका ठरलं तर मगचा हा विशेष भाग. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आपली लाडकी मालिका. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला काय वाटतं, हे सत्य बाहेर आल्यावर सायलीला तिची खरी ओळख पटेल का?